तर हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग. गोड दिवसाच्या गोड गोड शुभेच्छा. तर आम्ही आलो आहोत गावी, आणि गावी काय काय मस्ती असते किंवा काय काय आमच्या रानात आहे. मम्मीच्या घरी आलेले मी, तर काय काय असतं मम्मीच्या घरी शेतात, तर ते दाखवणार आहे. तर चला, शेतीकडचं किंवा गावाकडचं वातावरण वेगळंच असतं, तर आपण हा ब्लॉग कंटिन्यू पहा, सगळं काही माहीत होईल. बघा, ही आमची क्यूटशी डॉल आहे, पारुशी बरं का. आमचा दादू आहे, आणि हो बघा अक्षय शिंदे म्हणजे माझा भाऊ पारूचा बसलेला आहे, तोंड लपवतोय. ओ शेट, बघा तर माणसं इकडे बघा. हा बघा बघा, शिव पण तिकडून मामाला बघतोय, शिव काय करतोय म्हणून. बघा, इथं शिवच्या मागे एक डॉल बसली, त्यामुळे शिव म्हणतोय की का बसलीये. तर आमचं इथं मस्ती चालू आहे शिवची. शिव इकडे बघ, शिव दादा. तो त्याच्याच धुंदीत दंग आहे, त्यामुळे काय पाहत नाहीये. इतकं छोटं आंब्याचं झाड आहे, तरी पण त्याला एवढ्या कैऱ्या आल्यात ना मापाच्या बाहेर. पण असे दृश्य आहे ना गावाकडेच पाहायला भेटते, शहरात काही नाही बघायला भेटत. किती सुंदर छोट्याल्या कैऱ्या आहेत, त्याला हात लावला की पडतात. मोहर पण आलेला आहे, आणि इथं जांभळीचं झाड आहे. इथं एक छोटं टोमॅटोचं झाड आले, त्याला पण टोमॅटो आलेत. बघा ना, गावाकडं कुठं पण काय पण उगवतं. चला, तुम्हाला मी छान असं दृश्य बघते, द्राक्षाच्या बागेत नेते. द्राक्षाला किती द्राक्ष आले आहेत ते पण दाखवते. असे दृश्य फक्त गावाकडेच बघायला भेटतात. खूप छान द्राक्ष आलेले आहेत, तर चला पाहू. असं द्राक्षाच्या कडेने साडे वगैरे बांधतात, कारण की पाखरं येतात, पाखरं खाऊन जातात, गोड असतात त्यामुळं. आणि इथं अशी जाळी लावलेली आहे. बघा, आमचं पिल्लू तर आधीच येऊन बसले. असे द्राक्ष आलेले आहेत. अरे गुतलं माझ्यात. असे सुंदर असे द्राक्ष आलेले आहेत. किती छान द्राक्षे आलेत. असं एकदम गारगार वातावरण आहे इथं. किती सुंदर आहेत. अजून पिकले नाहीत, पण तरी पण किती मोठले आणि किती छान. इथं पूर्ण बाग गच्च आहे. इतकं युनिक आणि इतकं छान वाटतं. इथं फोटो तर एवढे छान येतात ना मापाचे बाहेर. आणि आमच्या पिल्लूची इथं मस्ती चालू आहे, बघायची का. हो का, ही आंबट द्राक्ष खाते. रिॲक्शन बघा चेहऱ्याची. ए दादा, काय करतो तू. द्राक्ष घेतो. यो, तो मामा हानीनच आपल्याला. मामा मारे ना. नाही मारत ना. चला, तुम्हाला ब्लॅक कलरचे द्राक्ष दाखवून आणते मी. सुंदर असे ब्लॅक कलरचे पुढे येतं, आपण ते पाहू. किती सुंदर असं दृश्य येत आहे. ऊन येते, त्यामुळे थोडंसं ऊन पण येते. तर चला, आपण जाऊया. आम्ही सगळे चाललो आहोत. हे मागच थांबलेत. इथं आमची क्यूट डॉल पारुशी माझ्यासोबत चालली आहे. तर चला, इथं चिखल पण आहे, पाणी दिलेलं आहे त्यामुळे. वाव, थांबा तुम्हाला दाखवते. हो का, किती सुंदर ब्लॅक कलरचे द्राक्ष ते पिकलेत. पण अजून स्ट्रॉबेरी सारखे पण पिंक पिंक आहेत, पण ते खाली बाग आहे त्याच्यात येतं, म्हणजे रानात अजून एक रान आहे त्याच्यात येतं. किती सुंदर येतं. दोनच झाडं येतं, पण खूप गोड लागतात आणि खूप छान पण येतं. धुवून घ्यायचं असतं बाळा. शिव काय आहे, शिवला ही नवीन वाटतंय, त्यामुळे शिव नुसता द्राक्ष ओढतोय. पण ते आंबट येतं, त्याला कळत नाही, खाल्ल्याशिवाय कळणार नाही. तर पाहू शकता, असे एवढाले मोठाले द्राक्ष आहेत, खूप गोड आहेत. हे आमचा काळू डॉन खात आहे, आणि सुंदर असा बाग दिसत आहे. किती छान आहेत द्राक्ष. इथं काळे मध्ये मी बघते घरी गेलो. आणि आम्ही इथं बसलो आहोत मस्त. रानाकडे मज्जा वेगळीच असती. इथं आमचे हे पण पारुस आहे, तर शिव पण पारुस आहे. मी एकटीने आंघोळ केली ब्लॉग शूट करण्यासाठी. तर आज शिव होता माझा दिवस नाही, म्हणजे सकाळचं म्हणलं चला शेतीकडचं दाखवून यावा तुम्हाला एकदा. आमच्या मम्मीच्या शेतात काय काय आहे, अजून पण मस्ती तुम्हाला दाखवणार आहे. नेक्स्ट ब्लॉग कंटिन्यू पहा, तुम्हाला कळेल आम्ही गावाकडे काय काय मस्ती करतो, आणि आमचा शिवदादा पण गावाकडे काय काय मस्ती करतो. पाहू शकता, इथं शिवची मस्ती चालू आहे पप्पांसोबत. त्याला गावाकडं खूप आवडतं. आणि एक डॉग पण आहे, पण तो काही इथे आहे नाहीत. तो डॉग तर खूप क्यूट आहे, तो पण दाखवीन. चला, बाय बाय. या आमच्या यात्रेला श्रीगोंद्याच्या.